येऊ का तुझ्याजवळ? बोलवून राहिला का तू मले? येऊ काय? लय काम राहिलं ना रे. येतो मी, येतो. बाबा परदेशी, तू निरागस भक्ती पाहून आलो रे मी या गावात. तसं पाहिलं तर परदेशी मी होय रे. मला परमेश्वरानं लय दुरून पाठवलं इथं. देव कोणाला कोणत्या रूपात पाठवान काही सांगता येत नाही. म्हणून परमेश्वराविषयी समर्पणाची भावना असली पाहिजे. हा समर्पण समर्पण म्हणजे आपण स्वतःले, आपल्या मनाले, आपल्या बुद्धीले, आपल्या ज्ञानाले, आशा, इच्छा, भावना या सर्व आपण कोणाला तरी पूर्णपणे अर्पण करतो. आणि हेच अर्पण म्हणजे भक्ती होय. मातृभक्ती, पितृभक्ती अशा अनेक भक्ती आहे, पण सर्वात श्रेष्ठ भक्ती म्हणजे परमात्म्याची भक्ती. आत्म्याच्या पलीकडे परमात्मा आहे. मी जंगलात राहून परमात्म्याशी मिसळलो आणि स्वतः परमात्मा झालो. जसा एक थेंब समुद्रात पडला की तो स्वतः समुद्र होतो, तसंच आपलं परमात्म्याशी जुळल्यावर होतं. बाबा, आत्मा परमात्मा श्रेष्ठ, तर मग शरीराची काय गरज आहे? शरीर नश्वर आहे रे, पण याच्याच माध्यमातून आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार होतो. मनुष्य जन्म म्हणजे परमात्म्याशी मिसळण्याचा मार्ग. म्हणून साधू संत महात्मे मनुष्य रूपात जन्माला येते ना. पण दुर्दैवाने करोडो मनुष्य परमात्म्याला विसरतात आणि मौज मजेमध्ये आपल्या शरीराचा उपयोग करून घेतात. शरीराचा उपयोग आपण आत्म्याच्या प्रगतीसाठी केला पाहिजे. आत्म्याची प्रगती किंवा अधोगती ही आपल्या शरीरावर अवलंबून असते. आत्म्याची प्रगती झाली की आपण परमात्म्याला मिसळून जातो. पण आजच्या युगात अधर्म हा स्वभाव झालेला आहे, जो आत्म्याच्या उन्नतीसाठी मारक आहे. म्हणून सर्व आत्मांचा उद्धार करायचा असेल तर लोकांना धर्माचा मार्ग दाखव परदेशी. माई, या रूपातली शक्ती सदैव तुझ्या सोबत आहे. मी चराचरात आहे, राहील, अनंत काळ राहील.